देव उठणी एकादशीची व्रतकथा। एका राज्यात एक राजा होता। त्याच्या राज्यातील सर्व प्रजा खूप सुखी होती। त्याच्या राज्यात एकादशीचे व्रत केले जात असे। सर्वजण त्या दिवशी फक्त फळेच खात असत। एकदा भगवंताच्या मनात इच्छा झाली की आपण या राजाची परीक्षा घ्यावी। देवाने एका सुंदर स्त्रीचं रूप धारण केलं आणि ते रस्त्याच्या कडेला बसले। तेव्हा राजा तिथून जात होता। त्याने त्या सुंदर स्त्रीला पाहिलं आणि त्याला आश्चर्य वाटले। त्यानंतर राजाने त्या स्त्रीला विचारलं, हे सुंदरी, तू कोण आहेस आणि इथे का बसली आहेस? तेव्हा भगवंताचे रूप घेतलेली ती स्त्री म्हणाली, माझ्याकडे आश्रय नाही। या नगरात कोणीही माझ्या ओळखीचे नाही। मी कुणाकडे मदत मागू? राजा अगोदरच तिच्या रूपावरती मोहित झाला होता। तो तिला म्हणाला, तू माझ्याबरोबर चल, मी तुला राणी बनवतो। तेव्हा ती सुंदर स्त्री म्हणाली, मी तुझं म्हणणं मान्य करेल, पण तुला तुझं राज्य माझ्या स्वाधीन करावं लागेल। या राज्यावरती पूर्ण माझा अधिकार असेल। मी जे म्हणेल तेच तुला करावे लागेल। मी जे जेवण बनवेल तेच तुला खावं लागेल। राजा अगोदरच तिच्या सौंदर्यावरती भाळला गेला होता आणि त्यानं तिच्या सर्व अटी मान्य केल्या। पुढच्याच दिवशी एकादशी होती। राणीने हुकूम सोडला की बाजारात इतर दिवसांप्रमाणेच अन्न विकलं गेलं पाहिजे आणि तिनं त्या दिवशी घरामध्ये मासे बनवले आणि राजाच्या समोर ठेवून त्याला खाण्यास सांगितले। तेव्हा राजा तिला म्हणाला, राणी, आज एकादशी आहे, मी तर फक्त फळच खाणार आहे। तेव्हा राणीनं तिनं ठेवलेल्या शर्तीबद्दल राजाला आठवण करून दिली आणि म्हणाली, मी जे जेवण बनवलं आहे ते तू खा, नाहीतर मी मोठ्या राजकुमाराचं शिर कापून टाकेल। राजा मोठ्या द्विधा परिस्थितीमध्ये सापडला होता। त्याने आपली ही परिस्थिती जाऊन आपल्या राणीला सांगितली। तेव्हा ती राणी म्हणाली, राजा, ती जर का तुम्हाला आपल्या राजकुमाराचं शिर मागत आहे तर ते तुम्ही तिला देऊन टाका, कारण मुलगा पुन्हा मिळू शकतो। पण एकदा भ्रष्ट झालेला धर्म पुन्हा मिळू शकत नाही। आणि त्याच वेळेला राजकुमार बाहेरून खेळून आला होता। त्याच्या आईच्या डोळ्यात अश्रू पाहून त्याने आईला रडण्याचं कारण विचारलं। तेव्हा आईने त्याला सर्व हकीकत समजावून सांगितली। तेव्हा तो म्हणाला, मी माझं शिर देण्यास तयार आहे। माझ्यामुळे धर्म भ्रष्ट होता कामा नये। राजा खूपच दुःखी मनानं आपल्या मुलाचे शिर धडापासून वेगळे करण्यासाठी तयार झाला। तितक्यात सुंदरीचं रूप घेतलेली भगवान विष्णू तिथे प्रकट झाले आणि त्यांनी सर्व सत्य राजास सांगितलं। भगवंत म्हणाले, राजा, तू तुझ्या या परीक्षेमध्ये पास झालास। मी तुझ्यावर प्रसन्न आहे। तुला हवा तो वर माग। हे सारं ऐकून राजाला फार आनंद झाला। राजा भगवंतास हात जोडून म्हणाला, हे भगवंता, तुम्ही दिलेले सर्व काही माझ्याकडे आहे, आमचा उद्धार करा। आणि त्याचवेळी तिथे आकाशातून एक विमान उतरले। राजानं आपलं राज्य आपल्या पुत्राच्या स्वाधीन केलं आणि तो विमानात बसून स्वर्गाकडे निघून गेला। देव उठणी एकादशीची आणखी एक कथा प्रचलित आहे। पौराणिक कथेनुसार एक नगर होते। त्या राजाच्या राज्यात सर्व लोक एकादशीचे व्रत करत असत। त्या राज्याचा एक नियम होता, या दिवशी राज्यातील प्राणीही अन्न ग्रहण करत नव्हते। सर्वजण सर्व नियम काटेकोरपणे पाळत असत। एकदा या राज्यात दुसऱ्या राज्यातील एक व्यक्ती आला आणि त्याने राजाकडे कामावर ठेवण्याची विनंती केली। त्याने आपली सारी हकीकत राजाला सांगितली। त्याची परिस्थिती पाहून राजानेही त्याला होकार दिला। राजा म्हणाला, ठीक आहे, मी तुला कामावर ठेवतो, पण तुला एक अट मान्य करावी लागेल। अट अशी आहे की या राज्यात सर्वजण एकादशीचे व्रत करतात आणि हे व्रत पाळणे बंधनकारक आहे। त्यामुळे हे व्रत तुलाही पाळावे लागेल। या दिवशी तुम्ही अन्न ग्रहण करू शकत नाही।
आणि राजाची ही अट त्या व्यक्तीने मान्य केली. काही दिवसांनी एकादशी आली आणि त्या व्यक्तीसह राज्यातील सर्व जनतेनेही एकादशीचे व्रत केले. परंतु जसजसा दिवस सरत गेला तसतशी त्या व्यक्तीला खूप भूक लागत गेली आणि तो राजाकडे पोहोचला. त्याने राजाला सांगितले की हे राजा, फक्त फळांनी माझे पोट भरत नाही. मला अन्न खाण्याची इच्छा आहे. ते मिळाले नाही तर मी मरून जाईल. आणि हे ऐकून राजाने त्याला अन्न दिले. तो नेहमीप्रमाणे नदीवर पोहोचला आणि आंघोळ करून अन्न शिजवू लागला. जेवण तयार झाल्यावर त्याने देवाला आवाहन केले, हे देवा, अन्न तयार आहे, भोजन करायला या. त्याने हाक मारल्यानंतर पितांबर धारण करून भगवान चतुर्भुज रूपात आले आणि त्याच्याबरोबर प्रेमाने भोजन करून अदृश्य झाले आणि ती व्यक्ती आपल्या कामाला गेली. पुढच्या एकादशीला तो राजाला म्हणाला, महाराज, मला दुप्पट भोजन साहित्य द्या. त्या दिवशी मी उपाशीच राहिलो. राजाने कारण विचारल्यानंतर त्याने सांगितले की देवही आपल्यासोबत जेवतो, त्यामुळे हे सामान आम्हा दोघांसाठी पुरत नाही. हे ऐकून राजाला आश्चर्य वाटले. तो म्हणाला, देव तुझ्यासोबत जेवतो यावर माझा विश्वास बसत नाही. मी खूप व्रत ठेवतो, पूजा करतो, पण देवाने मला कधी दर्शन दिले नाही. आणि तुला कसे दर्शन दिले? हे कसे शक्य आहे? राजाचे म्हणणे ऐकून तो म्हणाला, महाराज, तुमचा माझ्यावर विश्वास नसेल तर माझ्यासोबत चला आणि बघा. तेव्हा राजा देखील त्याच्याबरोबर गेला आणि राजा झाडामागे लपून बसला. त्या व्यक्तीने अन्न शिजवून संध्याकाळपर्यंत देवाला हाक मारली, पण देव आला नाही. शेवटी तो म्हणाला, देवा, तू आला नाहीस तर मी नदीत उडी मारून जीव देईल. त्याने सांगूनही भगवान विष्णू आले नाहीत आणि यानंतर तो प्राणाची आहुती देण्याच्या उद्देशाने नदीकडे निघाला. आपला प्राण सोडवण्याचा त्याचा दृढ निश्चय पाहून भगवान विष्णू प्रकट झाले. त्यांनी त्याला थांबवले आणि एकत्र जेवायला बसले. जेवण झाल्यावर त्यांनी त्याला आपल्या विमानात बसवून आपल्या निवासस्थानी नेले. हे पाहून राजाला वाटले की जोपर्यंत मन शुद्ध होत नाही तोपर्यंत उपवासाचा काहीही उपयोग नाही. त्यामुळे उपवास करण्यासोबतच मन शुद्ध ठेवण्याचीही गरज आहे. राजानेही मनापासून व्रत करण्यास सुरुवात केली आणि त्यालाही स्वर्गप्राप्ती झाली. देव उठणी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू 4 महिन्यांच्या योगनिद्रेत जागे होतात असे मानले जाते. या दिवशी व्रत करणाऱ्यांनी देव उठणी एकादशीच्या कथेचे वाचन करावे असे म्हटले जाते. या कथेचे वाचन केल्याने व्रताला दुप्पट फळ मिळते. देव उठणी एकादशीला देवोत्थान एकादशी आणि प्रबोधिनी एकादशी असेही म्हणतात. देव उठणी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची विधिवत पूजा केल्याने सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्ती मिळते असे मानले जाते. या दिवशी मांगलिक कार्य सुरू होतात. तेव्हा उठणी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूच्या शालिग्राम रूपाशी माता तुळशीचा विवाह केला जातो, ज्याला तुलसी विवाह असे म्हणतात. देव उठणी एकादशीबद्दल अतिशय उपयुक्त माहिती. देव उठणी एकादशी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षात येते. ही वर्षातील सर्वात मोठी एकादशी मानली जाते. या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्ती मिळते असे मानले जाते. प्रबोधिनी एकादशी संबंधित एक पौराणिक कथा प्रचलित आहे. एकदा देवी लक्ष्मी भगवान विष्णूंना विचारते की स्वामी, तुम्ही रात्रंदिवस जागता किंवा योगनिद्रेमध्ये जाता. असे केल्याने समस्त संसारामधील प्राण्यांना या कालावधीमध्ये खूपच अडचणीचा सामना करावा लागतो. म्हणूनच तुम्हाला दरवर्षी नियमानुसार झोप घेण्याची विनंती केली जाते. यामुळे मला विश्रांतीसाठीही थोडा वेळ मिळेल. लक्ष्मीजींचे म्हणणे ऐकून विष्णूजी हसतात आणि बोलतात, देवी, तू बरोबर आहेस. माझ्या जागेपणामुळे सर्व देवांना आणि विशेषतः तुला त्रास होतो. माझ्यामुळे तुला वेळ मिळत नाही. शेवटी तुमच्या म्हणण्यानुसार आजपासून मी दरवर्षी 4 महिने पावसाळ्यात झोपेन. माझ्या या झोपेला तात्पुरती झोप आणि
प्रलयकालीन झोप म्हणतील. माझी ही छोटीशी निद्रा माझ्या भक्तांना खूपच उपयोगी पडेल. या काळात मी तुझ्याबरोबर माझ्या भक्तांच्या घरी वास करेन, जे माझ्या नजरेच्या भावनेने माझी सेवा करतील आणि झोपेतच आनंदाने पुन्हा तिचा उत्सव आयोजित करतील. देवउठणी एकादशीला काय करतात? क्षीरसागर आशयन करत असलेल्या श्री विष्णूंना उठवून मंगळ कार्य आरंभ करण्याची प्रार्थना केली जाते. मंदिर आणि घरामध्ये उसाचे मंडप तयार करून सत्यनारायणाची पूजा केली जाते आणि त्यांना बोर, आवळ्यासह इतर मोसमी फळांचा नैवेद्य दाखवला जातो. मंडपात शालिग्राम आणि तुळशीचा विवाह सोहळा आयोजित केला जातो. मंडपाची प्रदक्षिणा घालून अविवाहित लोकांच्या विवाहासाठी प्रार्थना केली जाते. या एकादशीला शालिग्राम, तुळस आणि शंख यांचे पूजन केल्याने पुण्य प्राप्त होते. एकादशीला दिवे प्रज्वलित केले जातात आणि फटाके फोडून आनंद साजरा करतात. देवउठणी एकादशी व्रताचे काही नियम. या दिवशी निर्जळी उपवास केला जातो. या व्रतामध्ये भगवान विष्णू किंवा आपल्या आवडत्या देवाची पूजा केली जाते. या दिवशी तामसिक अन्न, कांदा, लसूण, मांस, मद्य किंवा शिळे अन्न सेवन करू नये. देवउठणी एकादशीच्या तिथीला करावयाचे इतर काही उपाय. एकादशीच्या दिवशी प्रथम भगवान विष्णूंना गाईच्या दुधाने शंख भरून स्नान करावे आणि नंतर गंगाजलाने स्नान करावे. असे केल्याने व्यक्तीची आर्थिक समस्या दूर होते. भगवान विष्णूची पूजा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करा. यामुळे आयुष्यात येणाऱ्या अडचणी दूर होतात. भगवान विष्णूच्या पूजेमध्ये शुद्ध तुपाचा दिवा अवश्य लावा आणि त्यात तुळशीच्या मंजरी अर्पण करा. कार्तिक एकादशीला भगवान विष्णूच्या शालिग्राम रूपाची पूजा केली जाते. यासोबतच तुळशीला लक्ष्मी स्वरूप देखील मानले जाते. या दिवशी शालिग्राम आणि तुळशीला दुधाने स्नान घालावे आणि असे करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत राहावा. या उपायाचे पालन केल्याने देवी लक्ष्मी तुमच्या घरात नेहमी वास करेल आणि कधीही पैशाची कमतरता भासणार नाही. देवउठणी एकादशीला पूजेच्या वेळी तुळशीला तुपाचा दिवा लावावा आणि या दिव्यात कापसाच्या वातीऐवजी कलवीची वात वापरावी. कार्तिकी एकादशीपासून कार्तिकी पौर्णिमेपर्यंत दररोज तुळशीच्या झाडाजवळ हा दिवा लावावा. हा उपाय केल्याने तुमच्या घरात सुख, समृद्धी आणि शांती वाढेल आणि देवी लक्ष्मीची कृपा तुमच्या घरात सदैव राहील. कथा आणि माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः अवश्य लिहा. भगवान विष्णू तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. धन्यवाद.